बिघडण्याचा पत्ता नाही यार, किती स्पीडने चालतो यार खरोखर. सो स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि बघू शकता मित्रांनो, आज ऊन देखील निघालेली आहे आणि उघाड अशी मिळालेली आहे. सो निघतो मित्रांनो. आणि सर्वात अगोदर मित्रांनो, एका खूप महत्त्वाच्या विषयावर मी थोडं बोलणार आहे. तो चालता यायला थोडा बोलूया. तो मित्रांनो विषय असा होता की खाली जो विषय असा झाला आहे, जो हत्तीबद्दल झाला आहे. मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील कुठलं तरी गाव आहे, मला गावाचं नाव लक्षात नाही आहे आता, मला नेमकं सांगता नाही येणार. पण त्या गावात एक हत्ती होता तिथे कुठल्या तरी. सो तो सॉरी मित्रांनो, ती हत्ती नव्हती असं होतं ते. तर तिला गुजरातला पाठवण्यात आलं आहे. आणि मी बऱ्याच ठिकाणून वाचलं आहे. तो मित्रांनो, मी बऱ्याच ठिकाणी असं वाचलं होतं की त्या हत्तीनीला तिकडे चांगलं उपचार वगैरे मिळावं, तो त्याकरता तिला नेण्यात आलं होतं तिकडे गुजरातला. आणि पण या सगळ्यांमध्ये मित्रांनो बऱ्याच लोकांच्या तेथील भावना देखील जोडल्या होत्या, इमोशन्स जोडले होते. तर डिस्टर्ब करता मित्रांनो थोडं पुढं बोलावं लागेल. तो मित्रांनो, तेथील गावातील लोकांच्या ज्या भावना त्या हत्तीनिशी जोडल्या होत्या. कित्येक तरी गावांचा विरोध तिकडे पाठवण्याबद्दल. पण या सर्वांमध्ये एक प्रश्न उपस्थित होतो आहे, आपल्या महाराष्ट्रात त्या हत्तीनीचा उपचार केला जाऊ शकत होता की नाही, हे मला सगळ्यांनी सांगावं. आणि त्या हत्तीनीचा इथे उपचार नक्की झाला असता जर आपण अवतीभोवतीच्या गावातून किंवा कुठल्या तरी राज्यामधून त्या हत्तीनीला चांगलं औषध मिळावं यासाठी प्रयत्न देखील केले गेले असते ना, तो तिकडे पाठवण्याचा प्रश्नच पडला नसता. परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं असं होतं त्याच्यामध्ये की तिथे चांगला तिचा नीटपणे उपचार घेतला जाईल, तिची काळजी देखील तिथे चांगल्या पद्धतीने घेतलं जाईल, असं सगळ्यांचं म्हणणं होतं. बघूया मित्रांनो आता काय होतं तर ते. पण सर्व लोकांनी या गोष्टीचा मित्रांनो खूप तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे. आणि जायची गोष्ट मित्रांनो की तेथील सर्व लोकांचा भावना जोडल्या होत्या त्या हत्तीनिशी. आणि तिला असं पाठवणं बराच लोकांना पटलेलं नाही आहे. सोशल मीडियावरती याच्या बऱ्याच प्रतिक्रिया देखील उमटलेल्या आहेत. मला तोच एक प्रश्न थोडा लक्षात नाही येत आहे की आपल्या इकडे त्या हत्तीनीचा उपचार केला जाऊ शकत होता की नाही. आता बऱ्याच जणांचं म्हणणं तिथं पडलेलं आहे की तिची छानपैकी तिकडे काळजी घेतात. आपल्या इकडे देखील घेतली गेली होती. जेव्हा यार त्या हत्तीनेला एवढं जीव लावला गेला, त्या हत्तीने देखील डोळ्यातून अश्रू पाडलेत, पाणी पडलं तिच्या डोळ्यातून, भावनिक झाले एवढे सगळे लोक. परंतु न्यायालयाने आणि आपले जेवढे काही मंत्री जे काही पण सगळे होते त्या सगळ्यांनी न्याय फक्त दिला तो गुजरातलाच, महाराष्ट्राला न्याय नाही दिला. तर या सर्वांमध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की महाराष्ट्राची हार झाली आणि गुजरात जिंकला. तो मला असं वाटतं मित्रांनो की न्याय वगैरे सगळं हल्लीच्या काळात म्हणजे हरवलेलं आहे. सर्व काही पैशाच्या जोरावर सुरू आहे, काय घरचोटा सगळ्या गोष्टी सुरू आहेत सगळीकडे. तर मित्रांनो मला जरा सेफ ठेवावं लागेल. बनत राहतात ब्लॉगमध्ये.
बिघडण्याचा पत्ता नाही यार. किती स्पीडने चालतो यार खरोखर. झाला होता पुढचा आला मला नंतर फार रॉक गाडी चालवून यार. आता लागले बाबा ब्रेक लाईट. अवघड आहे सगळं, पंचायतच अवघड आहे. इंडिकेटर सुद्धा नाही यार. मला